खिशी घालत होते असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला। रुपाली चाकणकरांपाठोपाठ तटकरे यांचेही अनामिका कापल्याचेच फोटो कसे समोर येतात अशी शंका सुद्धा त्यांनी उपस्थित केली। चाकणकर यांच्या रूपानं पहिली विकेट पडलेली आहे। आगे आगे देखो होता है क्या असं सूचक विधान सुद्धा ठोंबरे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी अजित पवार यांच्या पश्चातही राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंच सुचवलेलं आहे। चाकणकरांनी कोणतं महिलांसाठी भरीव काम केले, कुठल्या पक्षासाठी काम केले, त्यांचा करंगळीचा फोटो नाही येत तर तोवर तटकरे साहेबांचा पण करंगळीचा फोटो आला। काय समजायचं? काय सुचवायचं म्हणजे तुम्हाला? मला काही सुचवायचं नाहीये। मला जे समोर आणलं जाते, आताही बोलताना सांगितलं की तटकरेंवर माझा विश्वास नाही, ते तुमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत। मग तुमचं आता बॉस कोण पक्षातलं? राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनेत्रा वहिनी आमचे बॉस आहेत। याच्या आधी राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही तटकरेंना बॉस माननीय अजिबात मानणार नाही। तटकरे आमचे बॉस नाही आणि अशा नेतृत्वासोबत की जो महिलांना काही नसताना पदावरनं काढणं किंवा एखाद्या प्रकरणामध्ये विनाकारण टार्गेट करणं नाही मानू शकत। त्याच्यामुळे ते माझे सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करणार की नाही? मागच केलेली आहे आणि मला जर त्या तक्रारीची कोणती दखल घ्यायची नाही घ्यायची तो नेतृत्वाचा भाग आहे। पण अशा लोकांमध्ये आम्ही काम करायला लाचार महिला नाही होत। आमच्या मनगटात दमक आहे, मनगटात। त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीला म्हणजे मला त्यांनी पद द्यावं म्हणून मी लाचारी पत्करावी अशी महिला मी नाही आहे। अविश्वास मी नाही, अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या लोकांनी दाखवलेला आहे आणि तटकऱ्यांनी जे काही आमच्यासोबत केलेलं आहे चाकणकर बाईचं ऐकून, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वासच नाहीये आणि त्याच तक्रारी आम्ही अजितदादांना केल्या होत्या। आता दादाच नाही म्हणून तर सगळं आमचं आम्ही निशब्द झालो। दादा ही खरी गोष्ट आहे की दादा हे प्रांत अध्यक्ष बदलणार होते, कोणाला करणार होते हे आम्हाला माहित नव्हतं पण बदलणार होते आणि गौप्यस्फोट नाही, हे सगळे सत्य कथन मी अजून आता हे नेमकं भोंदूबाबा समोर आलं म्हणून मी एक तुम्हाला सांगू का, दादा हे सगळं सुधारणार होते आणि दादाची सगळ्या त्या गोष्टीवरनं कार्यवाही चालू पण होती, पण दादा अचानकपणे गेले। पण दादांनी वर जाऊन या सगळ्या भामट्यांचा भांडाफोड केला। त्यामुळं दादांनीच त्यांना ज्यांनी त्रास दिला त्यांना दिलेला ही आत्ताशी झलक आहे। अभी तो शुरुआत है, आगे आगे देखो। पापाचा घडा भरला आणि तो चकाचूर अजितदादाच करणार।